भगवान विष्णू जे क्षीरसागरामध्ये वैकुंठामध्ये राहतात त्यांचं असं एक मंदिर आहे. आणि आपण ऐकून असाल केरळ मधलं हे जे मंदिर आहे हे जगातलं म्हटलं तरी चालेल सर्वात श्रीमंत मंदिर कुठलं असेल? हा, तर हे पद्मनाभ स्वामी मंदिर आहे. सगळ्यात श्रीमंत मंदिर बर का. कारण याच्यामध्ये याला 3 दरवाजे होते, त्याच्यातले 2 दरवाजे उघडले, इतकं सोनं सापडलं त्यांना. असं म्हणतात की तिसरा जर एक दरवाजा आहे तो जर उघडला तर त्याच्यामध्ये इतकं सोनं आहे की त्याची म्हणजे त्याचं माप करता येत नाही, इतकं सोनं त्याच्यामध्ये आहे. कोणी काय गेल्यानंतर आणू नका, फक्त ऐका. तर तिथे गेल्यानंतर सांगितल्याप्रमाणे आपण तिथे उतरल्यानंतर पहिल्यांदा पद्मनाभ स्वामींच्या दर्शनाला जाणार आहोत. जे पुरुष मंडळी आहेत तिथे गेल्यानंतर लुंगी घालायची आहे आणि दर्शनाला जायचं. दर्शन झाल्यानंतर पद्मनाभ स्वामी दर्शन झाल्यानंतर आपल्याला दुपारचं जेवण करायचंय. जर समजा लवकर आपलं दर्शन झालं तर तिथं केरळमध्ये एक बेस्ट पॉइंट आहे, तो म्हणजे बॅकवॉटर म्हणून आहे. समजा तुम्हाला जायचं असेल तर तसं काही नाही, तर त्या पॉइंटला तिथे आपल्याला जेवण करायचंय. ज्यांना बॅकवॉटरला जायचं असेल बोटिंगला ते जाऊ शकतात. तिथे गेल्यानंतर ते तिकीट सांगतील 500-600 रुपये. तर कमी जास्त बार्गेनिंग करा तिथे गेल्यावर. आम्हाला एवढ्यात पाहिजे तेवढ्यात, असं तुम्हाला जायचं असेल तर जाऊ शकता. ज्यांना जायचं नाही ते बसमध्ये बसा आणि जेवण केल्यानंतर ज्यांना जायचंय ते बॅकवॉटरला जाऊ शकतात. म्हणजे तिथं असं आहे की पूर्ण झाडी आहे इकडे तिकडे आणि झाडींच्या मधून ते समुद्राचं पाणी असं आलेलं आहे. ते बोटिंगवाले त्या झाडीतून घेऊन जातात तिकडे आतमध्ये आतल्या बाजूला. छान आहे बघायला. म्हणजे केरळ मधला एकदम बेस्ट पॉइंट आहे तो. तुम्हाला जायचं असेल तर तुम्ही जाऊ शकता, तसं काही नाही. पण लवकर दर्शन झालं तर बरं का. हा गर्दी असते. हा, तर ते झाल्यानंतर तिथून आल्यानंतर आपल्याला डायरेक्ट आपली गाडी स्टेशनला जाणार आहे. आता इकडे येणार नाही. संध्याकाळचं पार्सल घेऊन आपले जे आज स्टेशनला आपल्याला भेटतील तिथे गेल्यानंतर जेवण वगैरे करा. सर्वांची तिकीट आहेत, सर्वांना तिकीट देऊन टाकतो. जातानाची सर्वांची स्लीपर कोचची तिकीट आहेत. सर्वांनी एकत्र जाऊया. उद्या सकाळी आपण रामेश्वरला उतरणार आहे. रामेश्वर स्टेशनला उतरल्यानंतर रामेश्वरला पोहोचण्याच्या अगोदर एक पंबन नावाचा ब्रिज आहे. तो ब्रिज बघायला भारताच्या बाहेरून बरेच लोक, म्हणजे भारतातले तर येतातच, भारताच्या बाहेरून लोक येतात ते ब्रिज बघायला. जुन्या काळातला मला वाटतं सगळ्यात अगोदरचा ब्रिज भारतातला तो असेल, समुद्रावर बांधलेला रेल्वेचा पूल. तर तो पंबन ब्रिज आता त्याचं काम मध्ये चालू होतं. तर गेल्या वर्षी आम्ही आलो, काम चालू असल्यामुळे अलीकडेच रामनाथपुरम म्हणून स्टेशन आहे, तिथे उतरलो, तिथून बसने गेलो. तर आता त्याचं काम पूर्ण झालंय. सुदैवानं ते आपल्याला बघायला मिळणार आहे. रेल्वेतून जाताना तो ब्रिज दिसणार आहे. त्यामुळं पहाटे 5:30ला आपण तिथे पोहोचणार आहे रामेश्वरला. तो ब्रिज बरोबर 5:15ला आपल्याला बघायला मिळेल. 5:15ला 5:30ला बघायला मिळेल. तेव्हा फक्त जागे राहा. परत तिथे गेले आम्हाला नाही दिसलं मला, त्यामुळे जागे राहा थोडे 15-20 मिनिटं अगोदर. रामेश्वरमला 5:30ला उद्या आपण पोहोचलो की पहिल्यांदा रूम वरती जायचं. सगळ्यांना रूम दिल्या जातील. रूम मध्ये गेल्यानंतर आपले आंघोळीचे कपडे घ्यायचेत आपण आणि सांगितलेल्या वेळेमध्ये साधारणतः 7 वाजता बरोबर सर्वांनी खाली यायचे. आल्यानंतर नाश्ता अगोदर करायचा आणि 22 कुंडाच्या स्नानाला जायचं. रामेश्वरम मध्ये 22 कुंडाच्या स्नानाला अगदी महत्व आहे. तर 22 कुंड आहेत आणि या 22 कुंडामध्ये 22 कुंडाच्या पाण्याची चव वेगवेगळी. त्याच्यामध्ये असणारं पाणी, आता सगळं समुद्र इकडे तिकडे, तर त्याच्यामधलं जे पाणी आहे ते सगळं असं गोड पाणी, म्हणजे असं खारं नाही, आणि वेगवेगळ्या प्रकारचं पाणी, आणि ते जे सगळं आहे ते तीर्थ आहे. तर 22 कुंडाचं हे जे तीर्थ आहे या तीर्थाचं स्नान करावं लागतं. ते कसं करायचं तर त्याच्याकरता त्या 22 कुंडाच्या जवळ जावं लागतं. प्रत्येकाच्या 1, 2, 3, 4, 5 असे कुंडाला नावं दिलेली आहेत आतमध्ये आणि त्या कुंडाचे नंबर दिलेले आहेत. आतमध्ये गेल्यानंतर पहिल्या कुंडाजवळ गेल्यानंतर तिथला एक माणूस असतो, तो पवऱ्यानं पाणी काढतो. पवरा माहित असेल जुन्या लोकांना,
तर तो पोराने पाणी काढतो बादलीने आणि असं एकदम सगळ्यांच्या अंगावर टाकतो. पण तिथं अशी सिस्टीम आहे की आपण जर आपलं तिकीट आपलं काढून गेलो तर ते लोक टाकत नाहीत. म्हणजे ते थांबा म्हणतात, येऊ द्या बाकीच्या लोकांना. त्याच्यासाठी एक करायचं, तिथं गेल्यानंतर आपण एक गाईड बघायचा. त्या गाईडला 100 रुपये द्यायचे. तिथं 25 रुपये तिकीट आहे, पण 100 द्यायचे. म्हणजे तर तो गाईड काय करतो, स्वतः येतो आपल्या बरोबर आणि तिथं गेल्यानंतर त्याची बादली त्याच्या बरोबर असते, ती रस्सी त्याच्या बरोबर असते. आपले लोक तिथं गेले की बादलीने पाणी काढतो ना आपल्या लोकांच्या अंगावरती टाकतो. हा, सगळ्या 22 कुंडाला स्नान करून आपण बाहेर पडलो, ज्या दरवाज्यातून बाहेर पडलो की तिथंच आपलं भक्त निवास आहे. त्याच्यामुळे कपडे जे आंघोळीचे बरोबर घेऊ नका, कपडे रूमवरतीच ठेवा. असू द्या, आहे या कपड्यानिशी बरोबर यायचं. मोबाईल बरोबर घेऊ नका, मोबाईल भिजण्याची शक्यता असते. त्याच्यानंतर कुणाला जर 22 कुंडाचं जल पाहिजे असेल तर त्याच्याकरता तुम्ही जर बॉटल तुमच्याकडे असेल तर मोठ्या तोंडाचे असेल तर बरंच झालं, किंवा नसेल तर मग त्याचं मोठं तोंड करून घ्यायचं बॉटलचं. तर त्याच्या वेळेस पाणी टाकतात आपल्या अंगावरती, त्यावेळेस ते बॉटल आहे ना, म्हणजे आता तोडली आपण समजा तर अशी पकडायची आणि असं बसायचं. थोडं थोडं पाणी त्याच्यामध्ये जातं. 22 कुंडाचं पाणी त्याच्यामध्ये आल्यानंतर ते पाणी यदा कदाचित तुम्ही कधी काशीला गेलात तर, आता काशीला पण अशी सिस्टीम झालेली, आतमध्ये सोडत नाहीत. पूर्वी आतमध्ये सोडायचे, पिंडीला हात लावता यायचा, पण आता तसं नाही. आता बाहेरूनच जावं लागतं आणि बाहेरूनच असं हे केलेलं आहे, असं पाणी जाण्याकरता किंवा पन्हाळे केलेले. पाणी जाण्याकरता तुम्ही वाहिलेलं ते तिथं जाण्याकरता पन्हाळे केलेले. त्याच्यामध्ये तुम्ही कधी गेलात काशीला तर तिथं सोडू शकता, किंवा ते नाही जमलं तर तुमच्याकडे जे महादेवाचं मंदिर आहे जवळ, तिथं तुम्ही महादेवाला ते अर्पण करू शकता. ते 22 कुंडाचं पाणी तीर्थ आहे ते बरोबर घ्यायचं जाताना. तर म्हणजे घ्यायचं असेल तर घ्या, असं काही सक्ती नाही. हां, तर ते झाल्यानंतर स्नान वगैरे झाल्यानंतर उद्याचं जे प्लॅनिंग आहे आपलं, दुपारचं जेवण वगैरे करून आपण आराम करणार आहे. त्याच्यानंतरच्या दिवशी साईड सीन आहेत. साईड सीनमध्ये बरीचशी मंदिरं वगैरे आहेत, बरंच आहे बघायला. धनुषकोडी वगैरे, बिभीषण मंदिर, असं बरीचसं काय काय आहे ते सगळं बघायचं. 2 मुक्काम आपले तिथे आहेत, रामेश्वरम मध्ये आणि परवाचा मुक्काम, असे 2 मुक्काम रामेश्वरम मध्ये. नंतरच्या दिवशी 8 तारखेला पहाटे लवकर निघायचं, तिथून डायरेक्ट मदुराईला यायचं. मदुराईला साधारणतः 4 तास लागतात, 4-4.5 तास लागतात यायला. मदुराईमध्ये आल्यानंतर पहिल्यांदा चहा नाश्ता वगैरे घ्यायचा, लगेच दर्शन करून यायचं पहिलं मंदिरामध्ये. मदुराईचं एकच दर्शन, तिथं दुसरं काही नाही, एकच दर्शन आहे, ते मीनाक्षी माता दर्शन आहे. ते दर्शन करून यायचं. पहिलं स्टेशनला येऊन बसायचं, लवकर आवरून स्टेशनला येऊन बसायचं. आणि जर तुम्हाला काही खरेदी करायची असेल, म्हणजे साडी वगैरे काही घ्यायची असेल, मदुराई सिल्क साड्या मिळतात तिथं, तर ते घ्यायचे असतील तर स्टेशनला आल्यानंतर तुमच्या बॅग जवळ एक माणूस तुमचा बसवायचा आणि 15 ते 20 मिनिटात माघारी जाऊन यायचं. कारण रस्ता ओलांडला की दुकान आहेत, जास्त वेळ तिथं लावू नका, कारण आपली ट्रेन सुरू तिथूनच होणार आहे आणि आपल्याला त्या दिवशी निघायचं हे लक्षात ठेवा. इथं राहिलं की तिथं साड्याच्या दुकानात बसावं लागेल. मग त्यामुळं साड्या विकत बसावं लागेल. त्यामुळं लवकर स्टेशनला या. दुपारचं जेवण तिथं स्टेशनला पार्सल मिळेल, ते जेवण वगैरे करू, गाडीमध्ये बसू आणि मायदेशी आपल्या परत जाऊ. दर्शन केव्हा घ्यायचं? सॉरी ती राहिलं सांगायचं. काय करायचं, आंघोळ करून तुम्ही आलात, 22 कुंडाचं स्नान केलं, रूमवरती यायचं, कपडे बदलायचे, लगेच लाईनला लागायचं, दर्शन घेऊन यायचं रामेश्वरमचं. होतं दर्शन काय 1-2 तास. हां, स्फटिक दर्शन कोणाला करायचं असेल तर दुसऱ्या दिवशी, म्हणजे आता उद्या नाही, परवा पहाटे 4 वाजता तुम्ही तिथे पाहिजेत आतमध्ये मंदिरामध्ये. पहाटे 4 वाजता कुणाला जायचं असेल तर जा, तसं काही नाही, सक्ती नाही. जायचं असेल तर जाऊ शकता. त्याचं पण मला वाटतं काहीतरी फी आहे, तिकीट आहे त्याचं काहीतरी, तर ते तिकीट काढून आतमध्ये जावं लागतं.